नमस्कार. इंट्रोडक्शन टू एक्सपाइस ज्युनियर वरील पाठात आपले स्वागत. आपण शिकणार आहोत एक्सपाइस ज्युनियर या डिव्हाइस विषयी, त्याची वैशिष्ट्ये, डिव्हाइस कसे खरेदी करायचे, वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टम्स वर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे. तसेच आपण शिकणार आहोत हे डिव्हाइस सिस्टमला जोडणे, एखादा सोपा प्रयोग करून बघणे. ह्या पाठासाठी वापरणार आहोत एक्सपाइस वर्जन 3.1.0, उबुंटू लिनक्स ओएस वर्जन 14.04, एंड्रॉइड वर्जन 5.0.2, विंडोज वर्जन 7, फायरफॉक्स ब्राउझर वर्जन 35.0.1. ह्या पाठासाठी शालेय स्तरावरील भौतिकशास्त्राचे प्राथमिक ज्ञान गरजेचे आहे. प्रथम एक्सपाइस म्हणजे काय हे जाणून घेऊ. एक्सपाइस याचा अर्थ एक्सपेरिमेंट फॉर यंग इंजिनियर्स अँड सायंटिस्ट. याचा वापर भौतिकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्सचे प्राथमिक प्रयोग करण्यासाठी केला जातो. एक्सपाइस ज्युनियर डिव्हाइस असे दिसते. हा 8.6 बाय 5.8 बाय 1.6 सेमी असे आकारमान असलेला छोटा आयताकृती बॉक्स आहे. त्याचे वजन सुमारे 60 ग्राम आहे. हे डिव्हाइस USB पोर्ट द्वारे सिस्टमला जोडता येऊ शकते. ही एक्सपाइस ज्युनियरची काही खास वैशिष्ट्ये आहेत. ह्या डिव्हाइस द्वारे विद्युत दाब मोजता येतो. विद्युत तरंगाचा आकार व आलेख बघता येतो. ह्याची किंमत कमी असून ते अचूक मापन करते. या डिव्हाइस मध्ये स्वतःचा सिग्नल जनरेटर आणि ऑसिलोस्कोप आहे. याचे इनपुट आउटपुट एनालॉग रेझोल्युशन 12 बिटचे आहे. याचे टायमिंग रेझोल्युशन मायक्रोसेकंड आहे. याचे सॉफ्टवेअर बूटेबल ISO स्वरूपात उपलब्ध आहे. हे डिव्हाइस ऑनलाइन कसे खरेदी करायचे ते पाहू. फायरफॉक्स वेब ब्राउझर उघडा. एड्रेस बार मध्ये टाइप करा http://expeyes.in/hardware-availability आणि एंटर दाबा. डिव्हाइस खरेदी करण्याच्या संदर्भातील सर्व माहिती असलेले वेब पेज उघडेल. वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टम्स वर सॉफ्टवेअरच्या उपलब्धतेबद्दल जाणून घेऊ. एक्सपाइस ज्युनियरचे सॉफ्टवेअर पायथन भाषेत लिहिले आहे. हे मुक्त आणि ओपन सोर्स आहे. हे GNU जनरल पब्लिक लायसेन्स खाली वितरित केले जाते. हे सॉफ्टवेअर GNU लिनक्स, नेटबुक, एंड्रॉइड, विंडोज वर कार्य करते. उबुंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम वर इन्स्टॉल करण्यापासून सुरुवात करू. आपण उबुंटू सॉफ्टवेअर सेंटर मधून हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकतो किंवा फायरफॉक्स वेब ब्राउझर उघडा. एड्रेस बार मध्ये टाइप करा http://expeyes.in. पानावरील सॉफ्टवेअर टॅब वर क्लिक करा. सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन चे पान उघडेल. expeyes.deb या लिंक वर क्लिक करा. सेव्ह फाईलचा डायलॉग बॉक्स उघडेल. सेव्ह फाईल पर्याय निवडून ओक क्लिक करा. डाउनलोड झालेल्या फाईलवर क्लिक करा. ही फाईल उबुंटू सॉफ्टवेअर सेंटर मध्ये उघडेल. इन्स्टॉल वर क्लिक करा. ऑथेंटिकेट हा डायलॉग बॉक्स उघडेल. सिस्टमचा पासवर्ड टाईप करून ऑथेंटिकेट वर क्लिक करा. इन्स्टॉल होण्यासाठी हे काही वेळ घेऊ शकते. सॉफ्टवेअर इंटरफेस उघडण्यासाठी डॅश होम वर क्लिक करा. सर्च बार मध्ये टाइप करा एक्सपाइस ज्युनियर. एक्सपाइस ज्युनियर चा आयकॉन दिसेल. इंटरफेस उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा. आता नेटबुक वर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू. उबुंटू सॉफ्टवेअर सेंटरच्या सहाय्याने एक्सपाइस ज्युनियर हे सॉफ्टवेअर नेटबुक वर इन्स्टॉल करता येते. सॉफ्टवेअर सेंटरच्या आयकॉन वर राईट क्लिक करा. ओपन पर्याय निवडा. उबुंटू सॉफ्टवेअर सेंटरची विंडो उघडेल. सर्च पॅकेजच्या बॉक्समध्ये टाइप करा एक्सपाइस. एक्सपाइस चा आयकॉन दिसेल. तो सिलेक्ट करा. स्टेटस बार वरील एड टीओ ठे एप्स बास्केट वर क्लिक करा. मेनू बार वरील एप्स बास्केट वर क्लिक करा. एप्स बास्केट विंडो उघडेल. पॅकेज सूचीतून एक्सपाइस निवडा. इन्स्टॉल पॅकेजेस वर क्लिक करा. ऑथेंटिकेट हा डायलॉग बॉक्स उघडेल. सिस्टम पासवर्ड टाइप करा. ऑथेंटिकेट वर क्लिक करा. इन्स्टॉलिंग पॅकेजेस हा डायलॉग बॉक्स उघडेल.
इन्स्टॉल होण्यास थोडा वेळ घेईल. USB केबलच्या सहाय्याने हे डिव्हाइस नेटबुकला जोडा. नेटबुकमधील या सॉफ्टवेअरचा इंटरफेस उघडण्यासाठी स्टार्ट वर क्लिक करा. एज्युकेशन पर्याय निवडा. त्यातील एक्सपायस ज्युनियर निवडा. सॉफ्टवेअरचा इंटरफेस उघडेल. आता हे सॉफ्टवेअर Android वर इन्स्टॉल करू. तुमच्या Android वर वायफाय किंवा डेटा पॅक उपलब्ध असल्याची खात्री करा. एक्सपायस ज्युनियर हे डिव्हाइस OTG केबलच्या सहाय्याने तुमच्या मोबाईलला जोडता येते. मोबाईलवरील होम वर क्लिक करा. Google Play Store वर जा. ऍप्स वर क्लिक करा. ऍप्सचे पान उघडेल. उजव्या बाजूला कोपऱ्यात वरती असलेल्या भिंगावर क्लिक करा. एक्सपायस टाईप करून एक्सपायस वर क्लिक करा. इन्स्टॉल वर क्लिक करा. लायसेन्स एग्रीमेंट एक्सेप्ट करा. डाउनलोड होण्यास सुरुवात होईल. डाउनलोड झाल्यावर ओपन वर क्लिक करा. एक्सपायस एक्सपेरिमेंट्स चा डायलॉग बॉक्स उघडेल. यूज बाय डिफॉल्ट फॉर थिस USB डिव्हाइस च्या चेकबॉक्स वर क्लिक करा. ओके वर क्लिक करा. इंटरफेस उघडेल. हे सॉफ्टवेअर विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वर इन्स्टॉल करू. तुमचा डिफॉल्ट वेब ब्राउझर उघडा. एड्रेस बार मध्ये expeyes.in ही URL टाईप करून एंटर दाबा. एक्सपायस चे पान उघडेल. सॉफ्टवेअर टॅब वर क्लिक करा. MS विंडोज पर्यायासाठी खाली स्क्रोल करा. विंडोज वर इन्स्टॉल करण्यासाठी पायथॉन इंटरप्रेटर आणि आवश्यक लायब्ररीज इन्स्टॉल करणे गरजेचे आहे. पुढील ड्रायव्हर्स आणि फाईल्स डाउनलोड करून इन्स्टॉल करा. मी डाउनलोड्स लायब्ररी मध्ये आधीच सर्व फाईल्स डाउनलोड करून घेतल्या आहेत. expeyes-3.0.0 या झिप फाइल वर राईट क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट हिअर या पर्यायावर क्लिक करा. फाईल एक्स्ट्रॅक्ट केली जाईल. expeyes-3.0.0 या फोल्डरवर डबल क्लिक करा. आता eyes-junior फोल्डरवर डबल क्लिक करा. फाईल्सची सूची दिसेल. Croplus फाइल वर जा. त्यावर राईट क्लिक करून प्रॉपर्टीज पर्याय निवडा. Croplus प्रॉपर्टीज ची विंडो उघडेल. चेंज वर क्लिक करा. पायथॉन पर्याय निवडून ओके क्लिक करा. प्रॉपर्टीज विंडो मधील ओके क्लिक करा. आता Croplus फाइल वर डबल क्लिक करा. Python exe ही फाईल कार्यान्वित होताना दिसेल. सॉफ्टवेअरचा इंटरफेस उघडेल. विंडोज 8 8.1 वर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना सेटिंग मध्ये अनसाइन्ड ड्राइवर इन्स्टॉलेशन एनेबल करायचे लक्षात ठेवा. USB पोर्ट द्वारे हे डिव्हाइस सिस्टमला जोडू शकतो. जोडले गेल्यावर सॉफ्टवेअरचा इंटरफेस उघडेल. आता हे डिव्हाइस आणि इंटरफेस वापरून एक प्राथमिक प्रयोग करून बघणार आहोत. या प्रयोगात बाह्य आणि अंतर्गत स्रोतांच्या विद्युत दाबाची तुलना करणार आहोत. या प्रयोगासाठी विद्युत दाबाचा बाह्य स्रोत म्हणून बॅटरीची आवश्यकता आहे. बॅटरीचा विद्युत दाब 3 व्होल्ट आहे. या प्रयोगासाठी ग्राउंड टर्मिनल आणि A1 टर्मिनल बॅटरीला जोडले आहे. इंटरफेसवर A1 टर्मिनल वरचा विद्युत दाब दाखवण्यासाठी A1 वर क्लिक करा. 3.15 व्होल्ट हा विद्युत दाब दिसत आहे. ही जोडणी उलटी केल्यास 3.14 व्होल्ट एवढा विद्युत दाब दिसत आहे. बॅटरीच्या जागी विद्युत दाबाचा अंतर्गत स्रोत म्हणून PVS चा वापर करू शकतो. ह्या प्रयोगासाठी A1 हे PVS ला जोडले आहे. इंटरफेसच्या उजव्या बाजूला सेट PVS साठी 3 व्होल्ट ही व्हॅल्यू सेट करा आणि एंटर दाबा. PVS चा दाखवला जाणारा विद्युत दाब 3.001 व्होल्ट एवढा आहे. डाव्या कोपऱ्यात वरती A1 वर क्लिक करा. दाखवला जाणारा A1 चा विद्युत दाब 3.008 व्होल्ट एवढा आहे. थोडक्यात आपण शिकलो एक्सपायस ज्युनियर ह्या डिव्हाइस विषयी, त्याची वैशिष्ट्ये, डिव्हाइस कसे खरेदी करायचे, तसेच लिनक्स, नेटबुक, अँड्रॉइड आणि विंडोज वर हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे. हे डिव्हाइस सिस्टमला जोडणे.
एक सोपा प्रयोग करून बघणे. असाइनमेंट म्हणून तुमच्या ऑपरेटिंग सिस्टम नुसार हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा. एक्सपाइस ज्युनियर ह्या डिव्हाइसची रचना व विकास इंटर युनिव्हर्सिटी एक्सेलरेटर सेंटर न्यू दिल्लीच्या फिनिक्स प्रकल्पाखाली केला गेला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल, व्हिडिओ डाउनलोड करून बघा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. धन्यवाद.